किती मस्त हे अप्पे दिसत आहेत. अगदी वाटत सुद्धा नाही आहे की हे उपवासाचे आहेत. मस्त टम्म फुगलेत आणि छान खरपूस असे भाजल्या गेलेत. खायला पण आतून मऊ लुसलुशीत तर वरून क्रिस्पी झालेत. तर हे अप्पे करायला खूप सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. काल मला नवरात्रीचा उपवास होता, पण घरात उपवास नसतानाही सगळ्यांनी हेच अप्पे खाल्ले. इतके हे छान झाले होते. यासाठी आपल्याला वरई लागणार आहे. तर मी 1 कप वरई घेतली आहे. वरई ही पचायला हलकी असते, त्यामुळे यापासून केलेले पदार्थ खायला एकदम हलके फुलके लागतात. तर या वरईला आता 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे मी आता 2 वेळेस पाण्याने धुवून घेतले. वरून स्वच्छ पाणी घालूया आणि ही अशीच आता अर्धा तास भिजवत ठेवूया. तोपर्यंत आपण इतर कामे करून घेऊया. तर पाव कप मी आता इथे साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा मी थोड्या वेळ उन्हात ठेवला होता, म्हणजे हा थोडासा कुरकुरीत होतो. उन्हात ठेवणं जमलं नाही तर तुम्ही हलकंसं याला 2 मिनिट भाजून घेऊ शकता, म्हणजे दळायला सोपं जातं. आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधून याचं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर साबुदाणा इथे मी दळून घेतलाय. मी हा लहान भांड्यात फिरून घेतला होता, मोठ्या भांड्यात आता मिक्सरच्या काढून घेतलाय. यामध्ये आता ही अर्धा तास भिजवलेली वरई घालूया. वरई तुम्हाला अर्धा तास भिजवायला वेळ नसेल तर लगेच धुवून सुद्धा तुम्ही वापरू शकता, तशी पण चालते. पण थोडीशी भिजून घेतली म्हणजे हे अप्पे छान तयार होतात. आता सगळी वरई मी घालून घेतली आहे. अर्धा कप यामध्ये दही घालूया आणि अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी घातलं आहे. मिक्सरमधून आता याला फिरून घ्यायचं आहे. गरज पडली तर वरून तुम्ही पाणी घालू शकता. तर मी थोडंसं आणखी पाणी घातलं आहे आणि परत याला फिरून घेतलं आहे. छान असं याचं रवाळ पीठ तयार झालं आहे. त्याच भांड्यात काढून घेऊया. आता याला 1-2 मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही छान फेटून घ्याल तितके अप्पे हलके होतात. छान असं पीठ मी फेटून घेतलं आहे. हातावर घेऊन दाखवते तर माझ्या हाताला थोडीशी खरखर लागते आहे. इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे बारीक करून घेतला आहे. आता यामध्ये इतर जिन्नस घालूया. तर पाव कप मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घालायच्या आहेत. चवीनुसार मीठ घातलं आणि कोथिंबीर पण घातली आहे. सगळं आता फेटून घ्यायचं आहे. तर मस्त असं पीठ मी हे फेटून घेतलं आहे. थोडंसं फुलून पण आलेलं आहे. हे पीठ तुम्ही असंच झाकून ठेवलं तर मग यामध्ये सोडा किंवा काहीच घालायची गरज नाही. याचे अप्पे तुम्ही बनवू शकता, पण आज आपण हे इन्स्टंट बनवतोय त्यामुळे मी अगदी 2 चिमूटच सोडा घातला आहे. फार घालायची गरज नाही, पण 2 चिमूट असा सोडा घातला म्हणजे छान हे अप्पे फुलून येतात, म्हणजे मस्त फुगतात. गॅसवर मी अप्पे पात्र आधीच गरम करायला ठेवलं होतं. छान गरम करून घ्यायचं. गरम केल्याशिवाय यामध्ये तूप किंवा तेल घालायचं नाही. तर आता इथे मी तूप घातलं आहे. यामध्ये हे पीठ घालूया. थोडीशी फुलायला जागा ठेवायची. तर सगळं पीठ मी घालून घेतलं आहे सगळ्या खाण्यात. आता यावर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचेत. तर साधारण 2 ते 3 मिनिट झाली आहेत. आता झाकण काढून पाहूया. तर मस्त असे फुलले आहेत, आकाराने मोठे झालेत. वरून पण मी थोडंसं तूप सोडलं आहे. आता पलटून घेऊया. तर खूप असा सुरेख रंग आला आहे. व्यवस्थित भाजल्या गेलेत, खरपूस दिसत आहेत. आता खालच्या बाजूने पण चांगले भाजून घ्यायचेत. एखादा मिनिट खालच्या बाजूने भाजून झाले की मग काढून घ्यायचेत. तर असे अप्पे गरमागरम खायला खूप भारी लागतात. यासोबत एखादी चटणी असली की मग अगदी पोटभरीचे होतात. अशाच पद्धतीने आता सगळे करून घ्यायचेत. अप्पे पात्रात तूप घातलेलं आहे. यामध्ये हे पीठ घालूया. पहिल्या घाण्यापेक्षा दुसऱ्या वेळेस अप्पे जास्त छान तयार होतात, कारण आपलं अप्पे पात्र छान तयार झालेलं असतं. आता यावर सुद्धा झाकण ठेवून ते भाजून घ्यायचेत. तर दुसऱ्या बॅचचे अप्पे पण एकदम मस्त दिसत आहेत. छान क्रिस्पी झालेले आहेत. आतून लुसलुशीत तर बाहेरून मस्त असे हे कुरकुरीत तयार होतात. हे असे गरमागरम अप्पे नुसते खायला सुद्धा छान लागतात. पण आज आपण एक झटपट चटणी बनवतोय. अर्धा कप मी इथे ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत. अर्धा इंच आलं सुद्धा कट करून घेतलं आहे. 3 हिरव्या मिरच्या तोडून घातल्यात
आणि अगदी 2 चमचेच शेंगदाण्याचा कूट बाइंडिंगसाठी घातलेला आहे. माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे नव्हते म्हणून मी कूट घातला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 मोठा चमचा दही घातलं आहे किंवा तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. गरजेप्रमाणे पाणी घालून मिक्सरमधून ही चटणी बारीक करून घ्यायची आहे. यावरून मी फोडणी वगैरे घातलेली नाही, पण तुम्ही तेल जिऱ्याची फोडणीसुद्धा यावरून घालू शकता. तर मस्त असे हे गरमागरम वरईचे आप्पे आणि चटणी तयार आहे. खायला अप्रतिम असे लागतात. उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाणा खिचडी, वडे, थालपीठ बऱ्याच वेळेस खावंसं वाटत नाही. तर हे वरईचे आप्पे जरूर करून पहा आणि केल्यावर कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर रेसिपी इतरांसोबत शेअरसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.